विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ए घन अधिक बी घन चे अवयव आणि ए घन वजा बी घन चे अवयव या दोन सूत्राचा अभ्यास करणार आहोत आणि त्यावर आधारित सराव संच 6.2 आणि 6.3 अभ्यासायचा आपल्याला। ए घन अधिक बी घन चे अवयव शोधताना आपण मागील विस्तार सूत्राचा आधार घेणार आहोत की आपण ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार पाहिला होता पहा। तो असा होता ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन। मग आता मी काय करतो पहा, ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक हा शेवटचं पद इथं घेतो, म्हणजेच आपल्याला जे पाहिजे ते मिळाले। घन अधिक बी घन आलं का, अधिक या दोघांमध्ये 3ab कॉमन घेतो आणि कंसात ए अधिक बी राहील आणि मग हा अधिक 3ab कंसात ए अधिक बी चा जो भाग आहे तो अधिक येतो इकडे आणले वजा होईल, म्हणजेच आपल्याला ए अधिक बी कंसाचा तिसरा घात वजा 3ab कंसात ए अधिक बी बरोबर ए चा घन अधिक बी चा घन असं शिल्लक राहील। आता मी मांडणी करताना अशी करणार आहे, लक्षात घ्या सर्वांनी की मला ज्याचे अवयव पाहिजे तो भाग इथं मला मिळालेला आहे। मग मी तो अगोदर लिहितो, ए चा घन अधिक बी चा घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा 3ab कंसात ए अधिक बी। आणि मग यावर आपल्याला क्रिया अशी करता येईल की ए अधिक बी कंसाचा तिसरा घात म्हणजे 3 वेळा गुणाकार या कंसाचा करायचा आहे। मी त्याची मांडणी अशी करतो, ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग। लक्षात घ्या, ए अधिक बी कंसाचा घन मी असा लिहू शकतो, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 3ab कंसात ए अधिक बी। आणि आता या सर्वांमध्ये सामायिक घटक कोणता आहे, तर तो आहे ए अधिक बी। मग तो काय करतो, मी कंसाच्या बाहेर घेतो, ए अधिक बी घेतला कॉमन, मग कंसात काय राहील तर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 3ab हे काय होईल कंसात राहील, चौकटी कंसात। ओके, आणि मग ए अधिक बी चौकटी कंसात हा भाग आपण आता विस्तार करू। ए अधिक बी कंसाच्या वर्गाचा विस्तार येतो ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग आणि वजा 3ab जसेच्या तसे। ओके, ए अधिक बी आणि आता 3ab मधून अधिक 2ab गेले वजा ab राहील, म्हणजेच आता गोल कंसात टाकू आपण ए वर्ग, याची क्रिया केल्यावर काय मिळालं वजा ab मिळाला आणि अधिक बी वर्ग, म्हणजेच ए चा तिसरा घात अधिक बी चा तिसरा घात याचे अवयव येतात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ab अधिक बी वर्ग। म्हणजे लक्षात घ्या की ज्या विस्तार सूत्राचा आपण मागे अभ्यास केला त्याच्यामध्येच आपण ऍडजस्टमेंट केली, पक्षांतर प्रक्रिया केली आणि त्याच्यातून आपल्याला ए घन अधिक बी घनचं अवयव मिळाले। मग हे सूत्र रूपामध्ये पाठांतर करून ठेवता येईल आपल्याला। ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ab अधिक बी वर्ग। आता ह्याच्यात एक क्ल्यूज आहे पहा, जेव्हा ए घन वजा बी घनचा आपण विस्तार पाहणार आहोत तेव्हा लक्षात ठेवायचं अधिक असलेला भाग पहिल्या कंसात टाकायचा। मग आता इथं काय येईल वजा असलेला भाग म्हणजे ए वजा बी। जेव्हा अधिक असतं तेव्हा या ठिकाणी मध्यम पदाला वजा चिन्ह येतं आणि जेव्हा वजा असतं तेव्हा अधिक येतं, म्हणजे ए वर्ग अधिक ab अधिक बी वर्ग। म्हणजे सूत्र पाठांतर करायला सोपं आहे। जेव्हा ए अधिक बी असतं तेव्हा पहिल्या कंसात अधिक चिन्ह असतं, जेव्हा ए घन वजा बी घन असतं तेव्हा पहिला कंस ए वजा बीचा असतो आणि ए घन अधिक बी घनाचा दुसऱ्या कंसामध्ये मध्यम पदाला वजा चिन्ह येतं
तर ए घन वजा बी घन मध्ये या मध्यम पदाला अधिक चिन्ह येतं. अशा प्रकारे आपल्याला ए घन अधिक बी घनाच्या विस्तारावर आधारित सराव संच 6.2 सोडवता येईल. तर त्याच्यातलं आपण पहिलंच उदाहरण घेऊ. सर्वांनी नीट लक्ष द्या पायाकट. सराव संच 6.2 त्यामधील पहिलं उदाहरण आहे x वर्ग अधिक 64y x घन वर्ग नाही x चा घन अधिक 64y घन आणि प्रश्नात म्हटलंय अवयव पाडा. तर सराव संच 6.2 सोडताना आपल्याला या ठिकाणी एक सूत्र तयार करून दिलंय मी आता. कोणतं सूत्र होतं? a चा तिसरा घात अधिक b चा तिसरा घात याचे अवयव आपल्याला माहित झाले. पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. ओके. मग आता आपण या गणिताला या सूत्राच्या रूपात मांडणी करू. x चा घन म्हणजे याच्यासारखाच आहे, हे घन सारखा म्हणून याला x घन लिहिलं मी. अधिक आता हा 64 कोणाचा तरी तिसरा घात असणार आहे. मग आपण घन वर्ग वर्गमूळ घनमूळ अभ्यासलेले मागच्या प्रकरणात. आठवा 64 हा कोणाचा घन आहे? 4 चा. 4 चोक 16 16 चोक 64 म्हणजे 64 हा कशाचा घन आहे? तर 4 चा घन. आणि y घन मग मी 4y कंसाचा घन अशी मांडणी करतो. म्हणजे a च्या ऐवजी x आहे, b च्या ऐवजी 4y आहे. मग आता पुढे आपल्याला मांडणी करताना सूत्रात फक्त किमती टाकायच्या. a च्या जागेवर x अधिक b च्या जागेवर 4y. दुसऱ्या कंसात आता चौकटी कंस करू आपण याच्यासाठी की इथं आपल्याला वर्ग करायचे. x चा वर्ग वजा a म्हणजे कोण x आहे, b म्हणजे 4y आहे अधिक b चा वर्ग म्हणजे 4y कंसाचा वर्ग. म्हणून मी चौकटी कंस टाकला बा, कारण तिथे 4y ला आपल्याला गोल कंस टाकावा लागलाय. आणि मग x चा घन अधिक हे असं ठेवलं तरी चालतं किंवा 64y घन असं लिहिलं तरी चालेल, कारण आपल्याला आता माहित झालंय दुसरं पद काय येते. कंसात x अधिक 4y. आता गोल कंस केला तरी चालेल. x वर्ग वजा 4xy अधिक 4 चा वर्ग येतो 16y वर्ग. म्हणजेच आपल्याला x घन अधिक 64y घन याचे अवयव मिळाले x अधिक 4y. दुसऱ्या कंसात x वर्ग वजा 4xy अधिक 16y वर्ग. म्हणजेच आपण a घन अधिक b घन बरोबर जे काही अवयव पाडले, जे सूत्र अभ्यासलं त्यावर आधारित गणित आहे. आणि मग हे सोपं होतं पहा. या सूत्रामध्ये आपण a b च्या किमती इथं टाकल्या की बरोबर उत्तर येतं. दुसरं उदाहरण पाहू. या ठिकाणी दुसरं उदाहरण पण सोपं आहे. चौथं उदाहरण अभ्यासू आपण पहा की त्याच्यात थोडासा काही बदल करावा लागेल. काय बदल करायचा लक्षात घ्या. चौथ्या उदाहरणामध्ये असं दिलंय 2l चा घन अधिक 432 m चा घन. मग आता 2 हा कशाचा घन आहे का? नाही. मग आपल्याला याच्यामध्ये पहिलं रूपांतरण करून घ्यावं लागेल की 2 हा कॉमन काढावा लागेल. त्यानंतर कंसात l चा घन अधिक 432 ला 2 ने भागल्यावर काय येईल पहा. 2 ने भागायचं इथं. बे दुने 4 बे एक बे हाचा एक आला बे सक 12 आणि m चा घन असाच लिहा. ओके. पुन्हा आपण याची मांडणी अशी करणार आहे. 2 कंसात l चा घन अधिक
हा 216 आता कशाचा घन आहे हे पाहावं लागेल आपल्याला. त्यासाठी जवळपासच्या संख्या पहा की 16 गुणिले 16 6 7 36 6 1 6 7 8 9 1 6 6 1 6 9 1 10 5 15 256 नाही जास्त. तर 16 खूप मोठी संख्या होती. मग असं करा ना, 5 चा घन 125 येतो आणि 216 च्या जवळपास जाताना मग 6 पहा, 6 6 36 6 चा वर्ग 36 आणि परत 6 ने गुणा 6 6 36 7 4 3 7 8 19 20 21 आलं पहा 216 आलं. म्हणजे 6 चा घन म्हणजे 6m कंसाचा घन करावा लागेल आपल्याला. याला चौकटी कंस टाकावा लागेल. म्हणजेच या प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला कॉमन 2 येऊन मग त्याचा विस्तार करायचा. आता या ठिकाणी 2 कॉमन आलेला आहे आणि ए घन अधिक बी घनचं आता आपण जे काय अवयव पाडले ना ते सूत्र वापरायचे. आता मी याला मनातली मनात ए आणि याला बी म्हणणार आहे पहा. मग हेच कंटिन्यू करतो मी पहा. 2 कॉमन निघलेला, त्यानंतर काय असतं सूत्रामध्ये ए अधिक बी. ए अधिक बी म्हणजे इथं ए म्हणजे कोण आहे, एल आहे, अधिक बी म्हणजे 6m आहे. ओके. त्यानंतर पुन्हा चौकटी कंसामध्ये ए चा वर्ग म्हणजे इथं एल चा वर्ग, त्यानंतर वजा पहिले पद ए आणि बी एल गुणिले बी ची किंमत 6m अधिक बी चा वर्ग म्हणजे 6m कंसाचा वर्ग म्हणजेच 2 कंसात एल अधिक 6m, त्यानंतर गोल कंस टाकू एल वर्ग वजा 6lm अधिक 6 चा वर्ग 36 आणि m वर्ग. काय बदल झाला उदाहरणामध्ये पहा की या ठिकाणी 2 आल्यामुळं की 2 हा कशाचा घन नाही, 432 घन नाही. मग एक क्लिक झालं पाहिजे डोक्यात लगेच की या ठिकाणी याचा अर्थ 2 पहिला कॉमन काढून घ्यायचा. मग 2 कॉमन काढला म्हणजे राहिला कंसात एल घन अधिक 2 ने 432 ला भागले 216 राहिले, 216m घन राहिला. आणि मग आता याच्यामध्ये ए घन अधिक बी घनचं विस्तार सूत्र किंवा अवयव पाडायचे सूत्र वापरायचे. त्या 2 जशीच्या तसे. एल चा घन अधिक हा 216 कशाचा 6 चा घन आहे, मग 6m कंसाचा घन केला म्हणजे ए ची किंमत या ठिकाणी एल आहे आणि बी ची किंमत 6m. आणि मग ए घन अधिक बी घनचे अवयव काय आलेले आहेत, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग ए च्या जागेवर मी काय लिहिले पहा, 2 कॉमन निघलेला तसाच ठेवला. नंतर ए अधिक बी म्हणजे एल अधिक 6m चौकटी कंसात ए वर्ग वजा म्हणजे एल वर्ग वजा ए बी म्हणजे एल गुणिले 6m अधिक बी चा वर्ग म्हणजे 6m कंसाचा वर्ग. मग 2 जसे तसे एल अधिक 6m कंस जसा तसा आणि याच्यामध्ये आपली क्रिया करा. एल वर्ग वजा 6lm अधिक 6 चा वर्ग 36 m वर्ग 36m वर्ग. अशा प्रकारे 2 एल घन अधिक 432m चा घन याचा विस्तार आला 2 कंसात एल अधिक 6m दुसऱ्या कंसात एल वर्ग वजा 6lm अधिक 36m चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला ए घन अधिक बी घन चे अवयव सूत्र जे आहे त्यानुसार असे उदाहरण सोडवता येतात. आता कधी कधी अपूर्णांकामध्ये विचारलेले असते उदाहरण, मग त्यावेळेस काय करायचं तर त्यासाठी 6वं उदाहरण दिले पहा सराव संचामध्ये. 6वं उदाहरण सोडून दाखवतो एक पहा. 6व्या उदाहरणामध्ये y चा घन अधिक 1/8 y चा घन. असू द्या अपूर्णांकामध्ये जरी इथं या ठिकाणी छेदस्थानी 8y कंसाचा घन आला तरी आपल्याला त्या सूत्रामध्ये मांडणी करता आली पाहिजे. उत्तराची सुरुवात पहा. काय सूत्र आहे आपलं, ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. मग या ठिकाणी ए म्हणजे काय आहे, y.
लक्षात घ्या बरं का. त्याचा घन अधिक बी म्हणजे काय आहे तर 8 हा कशाचा तरी घन आहे, 2 चा घन, 2 दुनी 4 4 दुनी 8. मग मांडणी करताना अशी करायची 1/2y आणि होल ब्रॅकेट रेस टू 3 असं करा. y चा घन अधिक 1/2y कंसाचा तिसरा घात. म्हणजे या ठिकाणी a म्हणजे y आणि b म्हणजे 1/2y. आणि मग टाका किंमत, a च्या जागेवर y, b च्या जागेवर 1/2y, कंस पूर्ण, चौकटी कंसात a म्हणजे y चा वर्ग वजा a म्हणजे y गुणिले b म्हणजे 1/2y अधिक b चा वर्ग म्हणजे 1/2y कंसाचा वर्ग, चौकटी कंस पूर्ण. म्हणून y चा घन अधिक 1/8y घन बरोबर पहिल्या कंसात येईल y अधिक 1/2y आणि दुसऱ्या कंसात y वर्ग. या ठिकाणी अंश आणि छेदातला y कट होणार आहे म्हणजे वजा 1/2 राहील फक्त, अधिक 1 चा वर्ग 1 येईल, 2 चा वर्ग 4 येईल, y चा वर्ग y वर्ग येईल. म्हणजेच पूर्ण वाक्यात आपल्याला उत्तर मिळालं y चा घन अधिक 1/8y चा घन बरोबर y अधिक 1/2y पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात y वर्ग वजा 1/2 अधिक 1/4y वर्ग. अशा प्रकारे 6.2 मधले बाकी सर्व गणित तुम्हाला सोडवता येतील की त्यामध्ये काही पुढे अवघडच नाही. पहा की फक्त हे सूत्र जर तुमचं तोंडपाठ झालं की बरोबर त्याच्यात किमती टाकल्या की कोणत्याही उदाहरणाचे आपल्याला अवयव पाडता येतात. तर यानंतर जो भाग आहे तो म्हणजे a घन वजा b घनचे अवयव पाडायचे आपल्याला. मी तुम्हाला त्यासाठी अगोदर सूत्र सांगताना क्लुप्ती सांगितलेलीच आहे, परंतु कसं सूत्र तयार झालं ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर 1-2 मिनिटात लगेच सांगतो. पहा आपल्याला a घन वजा b घन सूत्र करायचं म्हणजे a वजा b कंसाच्या घनाचा विस्तार आपण शिकलेलो आहे. तो असा आहे a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. मग a वजा b कंसाचा घन बरोबर a घन वजा शेवटचं पद इथे घेतलं मी b घन वजा 3ab कंसात a वजा b. चेक करू आपण, a घन वजा b घन वजा अधिक वजा 3a वर्ग b आलं, वजा वजा अधिक 3ab वर्ग. ओके, आता मला हे पद नकोय इथं, मग ते इकडे आणलं पक्षांतर केल्यावर काय होईल पहा, a वजा b कंसाचा घन हे वजाच इकडे आलं हे सगळं, मग अधिक झालं 3ab कंसात a वजा b बरोबर a चा घन वजा b चा घन. आणि मग आपल्याला याचेच अवयव पाहिजे, कोणाचे, a घन वजा b घनचे अवयव. मग a वजा b कंसाचा घन अधिक 3ab कंसात a वजा b. आता या ठिकाणी a घन वजा b घन बरोबर a वजा b कंसाचा घन आहे, त्याची मांडणी मी अशी करू शकतो, a वजा b एका कंसात आणि a वजा b कंसाचा वर्ग एका कंसात. म्हणजे काय झालं, वर्ग आणि 1 म्हणजे तिसरा घात. हे बघा अधिक 3ab कंसात a वजा b. आता या संपूर्ण याच्यातून सामायिक घटक म्हणजे सारखा भाग काय, a वजा b. मग a वजा b निघाला कॉमन. आता चौकटी कंसातले बाकीचं a वजा b कंसाचा वर्ग अधिक 3ab हे चौकटी कंसात राहील. आणि मग याचा पुन्हा आपल्याला इथं विस्तार सूत्र माहिती आहे, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. लक्षात घ्या अधिक 3ab म्हणजे आता गोल कंस केला आपण, a वजा b चा वर्ग विस्तार a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग अधिक 3ab. आता इथं अधिक 3ab वजा 2ab म्हणजे 3ab तून 2ab गेला म्हणजे अधिक ab राहील. म्हणजेच पहिल्या कंसात a वजा b आलेलाच आहे आणि दुसऱ्या कंसात a वर्ग 3ab तून हे 2ab गेले म्हणजे अधिक ab राहिला अधिक b वर्ग. म्हणजेच a घन वजा b घन चे अवयव काय मिळाले,
पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. म्हणजे मागचं जे सूत्र होतं तसंच हे सूत्र तयार झालं. मी फक्त काय सांगितलं, इथं वजा असेल तर पहिल्या कंसात वजा चिन्ह येतं आणि बाकीच्या सर्व अधिक येतं. आणि जर ए घन अधिक बी घन असेल तर पहिल्या कंसात ए अधिक बी येतं आणि इथं मध्यम पदाचे चिन्ह बदलतं. आपण आता कोणतं सूत्र पाहिलं, ए घन वजा बी घनचे अवयव काय येतात, पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. मग यावर आधारित आपल्याला सराव संच 6.3 अभ्यासायचा आहे. त्याच्यातलं एक गणित घेतो पहा. सराव संच 6.3 पहिलाच प्रश्न आहे, अवयव पाडा. उदाहरण दिले वायचा घन वजा 27. उत्तराची सुरुवात करताना प्रथम मी सूत्र लिहितो. ए घन वजा बी घनचं सूत्र वापरावं लागेल इथं. ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. मग या ठिकाणी ए म्हणजे वाय आहे, त्याचा घन वजा 27 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे, 3चा घन. म्हणजे ए म्हणजे झाला वाय आणि बी म्हणजे झाला 3. मग इथं ए आणि बी च्या जागेवर किमती टाका. ए च्या जागेवर वाय वजा बी च्या जागेवर 3, चौकटी कंसात ए म्हणजे वाय त्याचा वर्ग अधिक ए म्हणजे वाय, बी म्हणजे 3 अधिक 3चा वर्ग, गोल कंस केला तरी चालेल या ठिकाणी. आणि मग वाय वजा 3, दुसऱ्या कंसात वाय वर्ग अधिक 3y, 3चा वर्ग 9. म्हणजेच वायचा घन वजा 3चा घन म्हणजेच किती, 27. म्हणजेच आपल्याला वाय घन वजा 27 चे अवयव पाडले तर ते काय आले, वाय वजा 3 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात वाय वर्ग अधिक 3y अधिक 9. काय अडचण आहे का, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. जर आपल्याला सूत्र नीट समजलं, त्याच्यात किमती व्यवस्थित टाकता आल्या तर आपलं उत्तर चुकणार नाही. अजून एक गणित पाहू आपण. समजा की मोठ्या संख्या पाहू आपण, त्याच्यातलं तिसरं गणित घेऊ पहा. अवयव पाडा. सराव संच 6.3 मधलं तिसरं उदाहरण दिलेलं आहे. 27m चा घन वजा 216n चा घन. पहा आपण याला ए घन वजा बी घन, इथं वजा चिन्ह आहे ना म्हणून हे सूत्र वापरलं. ए घन वजा बी घन हे सूत्र मांडून घ्यायचं. पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आणि मग आता 27 हा कोणाचा, 3चा घन आहे. 216 आता पाहिलं होतं पण 6चा घन आहे. आणि मग इथं लिहायचं 3m कंसाचा घन वजा 6n कंसाचा घन बरोबर. आता ठिकाणी ए म्हणजे 3m आहे आणि बी म्हणजे 6n आहे. मग आपलं ए ची किंमत किती आहे, 3m वजा बी ची किंमत 6n, चौकटी कंसात ए चा वर्ग म्हणजेच 3m कंसाचा वर्ग अधिक ए म्हणजे 3m, बी म्हणजे 6n अधिक बी चा वर्ग म्हणजे 6n कंसाचा वर्ग. म्हणून 27m चा घन वजा 216n चा घन चे अवयव काय येतील तर 3m वजा 6n पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 3चा वर्ग 9m वर्ग अधिक सावित्रिक 18 n अधिक 6चा वर्ग 36n वर्ग. अशा प्रकारे 27m घन वजा 216n घनचा विस्तार किंवा अवयव काय आले, 3m वजा 6n आणि दुसऱ्या कंसात 9m वर्ग अधिक 18n अधिक 36n वर्ग. अजून एक गणित पाहू आपण. पाचवं गणित थोडंसं वेगळे.
पाचव्या गणितामध्ये काय म्हटले पहा, 8p चा घन वजा 27 छेद p चा घन. मांडणी करताना पुन्हा सूत्र कोणतं वापरता येईल, घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. ओके, मग आता इथं a 8 हा कशाचा 2 चा घन आहे, म्हणजेच 2p कंसाचा घन वजा 27 3 चा घन आहे छेद p आणि कंसाचा परत तिसरा घात. म्हणजे इथं मांडणी अशी झाली पहा, a ची किंमत मिळाली 2p आणि b ची किंमत मिळाली 3 छेद p. आणि मग a वजा b म्हटल्यावर 2p वजा b ची किंमत 3 छेद p आणि चौकटी कंसात a वर्ग 2p कंसाचा वर्ग अधिक a ची किंमत 2p गुणिले b ची किंमत 3 छेद p अधिक b चा वर्ग म्हणजे 3 छेद p कंसाचा वर्ग चौकटी कंस पूर्ण. पूर्ण वाक्यात लिहिताना 8p चा घन वजा 27 छेद p घन हे नाही लिहायचं बा, त्याचं मूळ रूप काय ते लिहायचं 8p घन वजा 27p घन बरोबर. कारण हे भाग आपण इथं रूपांतरित असं केलेलं आहे आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून बरोबर. 2p वजा 3 छेद p आणि आता गोल कंसात 2 चा वर्ग 4p वर्ग, या ठिकाणी p कट होईल आणि 3 दुने 6 अधिक 6 अधिक 3 चा वर्ग 9 छेद p चा वर्ग p वर्ग. अशा प्रकारे आपल्याला सराव संच 6.3 बाकी राहिलेली उदाहरणं तुम्ही सोडवा. त्याच्यातला जो दुसरा प्रश्न सोपे रूप आहे तो आपण पुढील तासाला पाहू. या ठिकाणी आपण थांबू.